आगामी धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने शहरात शांतता राहावी, तसेच जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अतिशय सुरळीत व शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडावी। निवडणूक प्रक्रिया चालू असताना किंवा निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यापूर्वी ज्यांनी असे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण केलेले आहेत, जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, ज्यांच्यावर 5-5, 10-10 गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपींची शहरातल्या पोलीस स्टेशन वाईज आम्ही आज यादी तयार करून त्या सर्व गुन्हेगारांना या ठिकाणी बोलवून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची जाणीव करून दिलेली आहे। त्याचप्रमाणे भविष्यात जर त्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यामुळे किंवा त्यांनी केलेल्या कुठल्याही कृत्यामुळे जर शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशा गुन्हेगारांवर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, ज्यामध्ये MPDA, मोका, त्याचप्रमाणे तडीपारी असे अतिशय कठीण, अतिशय कडक आम्ही भूमिका घेणार आहोत। त्याचप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्यांचे गोपनीय टीम, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक हे शहरातील प्रत्येक गुन्हेगारी कृत्यावर लक्ष ठेवून आहेत। असे गुन्हेगारी कृत्य हे घडण्याच्या आधीच आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करून त्या कारवाई करणार आहोत। परंतु असे जे गुन्हेगारी वृत्तीचे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या ॲक्टिव्हिटीजवर आमचं लक्ष आहे की ते कुठे बसतायत, कुठे उठतायत, कोणाशी कुठल्या पद्धतीचे त्यांचे व्यवहार सुरू आहेत। तर या सर्व गोष्टींवर आमचं पूर्णपणे लक्ष आहे। सायबर पेट्रोलिंगसुद्धा आमची सुरू आहे की सायबरच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ते कोणत्या भडकाऊ भाषण करतायत का, कुठं भडकाऊ कोणाला उत्सुकता करतायत गुन्हे करण्यासाठी, त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप ग्रुप आहेत ज्याच्या माध्यमातून ते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा काही पोस्ट शेअर करतायत का, यावर सुद्धा आमचं पूर्ण लक्ष आहे। त्यामुळे मी धुळे शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करेन की असं कुठलंही गुन्हेगारी कृत्य होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, त्याच्यावर लागलीच आणि तात्काळ कारवाई होईल याची आम्ही धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व माननीय पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हमी देत आहे।